1981 सालामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हा माझं वय होतं 25 वर्षाचं. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक वेळेला मी बारामतीला आलो असेल, अनेक वेळेला दादांच्या बरोबर आला असेल, कधी साहेबांच्या बरोबर आला असेल. पण आजची ही निवडणूक एक वेगळी आहे. ही नेत्याने लादलेली निवडणूक आहे. आपल्याला दादांच्या बद्दल जेवढं बोलावं, जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. त्याचं सगळ्याचं वर्णन करत बसायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. आणि आता उशीर पण बराच झालेला. आपल्याला आदरणीय वहिनींचे विचार या ठिकाणी ऐकायचे. पहिलं तर मी बारामतीच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, सर्व सरकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, शिक्षण क्षेत्रातले लोक असतील, सगळ्यांना मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो. या निवडणुकीचं मतदान उद्याच्या 23 तारखेला होणार. माझ्या आधी अनेक वक्त्यांनी विचार मांडले, अनेक चांगली भाषणं आपल्याला ऐकायला मिळाली. दादांची महती राज्यामध्ये, देशामध्ये, शेवटच्या कोपऱ्यातल्या माणसाचं नाव सुद्धा दादांना परिचित असायचं. आणि अचानक काळाला घालायला लागला. जे कधी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं ते दादा आज आपल्यामध्ये राहिले नाही. पण दादा जरी आपल्यामध्ये राहिले नसतील तसं दुःख तर आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, शब्द रूपानं भावना व्यक्त करता येतात, पण दुःख वाटून घेता येत नाही. दादांचं जाणं नुसती बारामती नाही पोरकी झाली, अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशाचे माजी उपपंतप्रधान आदरणीय स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामधून सामाजिक न्यायाची भूमिका, सर्व जाती पातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका आहे, ती भूमिका अन्य ठिकाणी तर बरीच झाली असेल.